नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। विषय असा आहे, हे वातावरण त्या तारखेपासून सुद्धा तर आहेच आहे, पण त्याच्याही अगोदर 7-8 मे ला सुद्धा वातावरण राज्यातलं खराब होणार आहे। 7-8चा पाऊस असेल तो स्थानिक वातावरणासारखा असणार आहे, जो मागच्या वेळेवर असलाय। पण 14 पासून जो काही वातावरण आणखी म्हणजे 7-8 पासून जी सुरुवात होते खराब वातावरणाची, ती चक्क 8-9 दिवस राहण्याचा अंदाज आहे। पावसाची व्याप्ती किती राहील किंवा मागे पण तुम्हाला मी 24 ला सांगितलंय की काही ठिकाणी वळणं सुद्धा भरू शकते किंवा हा पाऊस पेरणीला थोडासा अजूनही दिलासा देऊ शकतो, म्हणजे एवढ्या प्रमाणाचा पाऊस होण्याचे अंदाज आहेत। आणि एक दिवस हे वातावरण आहे किंवा 2-3 दिवसासाठी नाही, 7-8 पासून ते वातावरण खराब होत जाणार आहे। त्या दिवशी काही पाऊस पडेल याची गॅरंटी खूप कमी आहे, पण पुढे चालून तो 10 ला परत 14 ला अशा प्रकारचा हा वातावरणाचा पट्टा एक आठवडाभर महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे। पण याची व्याप्ती किती आहे किंवा हा कुठल्या भागांना, मराठवाड्यात जास्त आहे की विदर्भात जास्त आहे, कारण की ह्यावेळी जसं मागच्या वेळी सांगली, सोलापूर, पुणे वगैरे भागातले तुम्ही व्हिडिओज पाहिलेत, इकडे लातूर निलंगा पट्ट्यापर्यंत पाहिलेत, धाराशिव सोलापूरचे पाहिलेत, तुळजापूरचे पण 1-2 ठिकाणी पूर पाहिलाय। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। पण ह्यावेळी मात्र हे वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये येते, त्यामध्ये विदर्भाचा उल्लेख सुद्धा आहे। जास्त करून मागच्या वेळेस विदर्भाचा उल्लेख आपण कमी केला होता, यामध्ये मराठवाड्याचा सुद्धा उल्लेख असणार आहे जास्त करून, आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा। म्हणजे वातावरणाचा जो काही सिस्टम आहे, जे अरबी समुद्रामध्ये पण बनलेला आहे, आणि हे अरबी समुद्रातलं वातावरणाचा जे काही खराब वातावरणाचा शेड्यूल आहे तो 8-9 पासून खराब होताना दिसतोय, आणि त्यानंतर 14-15 ला हे चांगलं जबरदस्त वातावरण बंगालच्या उपसागरामुळे दिसतंय। त्यामुळे इकडे गडचिरोली पर्यंत, अकोला अमरावती पासून नांदेड पर्यंत, जालनासह बुलढाणा, इकडे बरांजळा वगैरे जे काही आपण भाग वारंवार घेतोय, कन्नड, सिल्लोड, त्यानंतर सांगली, सोलापूरचाही समावेश करत हे आपले लातूर बीडच्या भागात देखील आहे। पण याची टक्केवारी आणि खरंच कोणत्या भागांना हा जास्त होऊ शकतो हे आजच्या फेसबुक लाईव्हला आपल्याला पाहायला मिळेल। आणि जे काही आपल्या ऍप्लिकेशनचं काम आहे ते 1-2 दिवसात सुरू होईल। जून महिन्यामध्ये फक्त ऍप्लिकेशनचे जे काही आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी आपण ते ऍप्लिकेशन सज्ज करतो, कारण की ऐन पेरणीच्या वेळेला कुणाचा लाईव्ह दिसत नाही, कुणाला बफरिंग गेली, कुणाला नेटवर्क चालत नाही, हे सगळे त्या ऍप्लिकेशनच्या समस्या आपण सोडवतो। पण ह्यावेळी तुम्हाला हे जे काही आहे हे मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि आता काही जणांच्या तारखा समोर येत आहेत। माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद, आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।